महापालिकेची पर्यावरणपूर्वक गणेश उत्सवाची संकल्पना फोल ठरली आहे। शहरभर लाखो रुपयात कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले, पण भाविकांनी त्याकडे पाठ फिरवली। अनेकांनी थेट खाडीतच मूर्तींचं विसर्जन केलं। परिणामी कोट्यावधींच्या निधीचा अपव्यय झाला आणि खाड्यांचे प्रदूषण देखील वाढले। महापालिकेच्या मोहिमेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। ठाणे महापालिकेच्या वरवरच्या पर्यावरण उपक्रमांमुळे केवळ फोटो सेशन होत असेल तरी ठाणेकरांच्या श्रद्धास्थानी असलेल्या बाप्पांच्या मूर्ती अखेर प्रदूषणाच्या लाटेत बुडत आहेत। पीओपी सारख्या घातक मूर्ती पाण्यात मिसळून जैवविविधता उद्ध्वस्त करत आहेत। या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका स्थानिक कोळी समाजाला बसत आहे। एकेकाळी मासेमारीतून संसार फुलवणारे कोळी आता पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे। त्यांच्या जीवनावर या विसर्जनामुळे गंडांतर येत आहे। याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत रवींद्र सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट स्मरणपत्र पाठवलं आहे। यात त्यांनी कृत्रिम तलाव उपक्रमाचे अपयश अधोरेखित करताना म्हटले आहे की सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबवून प्रत्यक्षात परिणामकारक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे। फक्त पत्रक, जाहिराती, ढोल ताशा यावर पैसे उधळून जनतेची धुशाभूल करणं बंद झालं पाहिजे। खाड्यांमधील विसर्जन रोखण्यासाठी कठोर कायदे, जनजागृती आणि व्यवहार्य उपाय हवेत। अन्यथा पर्यावरणपूरक गणेश उत्सव ही केवळ कागदी एक घोषणाच राहील। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत रवींद्र सिनकर ठाण्यामध्ये पर्यावरण अभ्यासक तसंच एक पत्रकार म्हणून काम करत आहे। गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात ठाणे महापालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव ही योजना राबवली जात आहे। नक्कीच ही कृत्रिम तलाव योजना नागरिकांच्या दृष्टीने किंवा विसर्जना दृष्टीने खूप सोयीस्कर पडते आहे, कारण लोकांना या तलावात मूर्ती विसर्जन करणं खूप सोयीचं होतं आहे। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आत्ता जर एकंदरीत विचार करता कृत्रिम तलावाला म्हणावा तसा भाविकांनी किंवा ठाणेकरांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचं आढळून आलेलं आहे। कृत्रिम तलावात विसर्जन करण्यापेक्षा ठाणे खाडीत हे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्याचं अनेक वेळा दिसून उघड झालेलं आहे। ठाणे म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर कोपरी विसर्जन घाटावर काल जवळजवळ 450हून अधिक गणेश मूर्तींचं विसर्जन खाडीमध्ये झालेलं आहे। त्यामुळे एक विचार केला तर कृत्रिम तलाव ही संकल्पना खरोखर सत्यात आहे की फक्त एक पोकळ आश्वासन, म्हणजे गोष्ट केल्यासारखीच अशी वाटते। ठाणे महापालिकेने जवळजवळ लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी कृत्रिम तलाव उभे केले आहेत, मात्र नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे। या संदर्भात मी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ह्या कृत्रिम तलावाचं नक्की चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचा विचार करून एक ठोस निर्णय, उपाययोजना करून ठाणेकरांसाठी एक चांगली सोयी सुविधा उपलब्ध करावी।